वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग यू वर्सेस दॅम असणार आहे. तुमची आणि तुमच्या पार्टनरच्या फिलिंग्स आपण या रीडिंगमधून बघणार आहोत आणि तुम्हाला या रीडिंगमधून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुमच्या रिलेशनशिप रिलेटेड त्या क्लिअर होतील. ही एक कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो ज्या गोष्टी तुमच्याशी रिलेट होत आहेत त्याच गोष्टी तुम्ही तुमच्याशी रिलेट करून घ्या आणि बाकीची जी रीडिंग असेल ती सोडून द्या. जेवढा पार्ट रिलेटेबल आहे तेवढाच तुमच्यासोबत रेझोनेट करा. तुमच्या पार्टनरचं नेम तुम्ही 3 वेळा तुमच्या मनातल्या मनात घेऊ शकता आणि या व्हिडिओला लाईक करा सो दॅट तुमच्या एनर्जीज या व्हिडिओशी कनेक्ट होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर असा गायडन्स या व्हिडिओमधून तुम्हाला देता येईल. तर सगळ्यात आधी आपण तुमची रीडिंग करणार आहोत. म्हणजे एक रीडिंग तुमची देईन, एक रीडिंग तुमच्या पार्टनरची देईन. सो तुम्हाला अंदाज येईल की ऑपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्ही एकमेकांसाठी काय फील करता आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. सो सगळ्यात आधी मी बघू शकते जे लोक इथे जी रीडिंग बघत आहेत ते लोक त्यांच्या पार्टनरला घेऊन खूप पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये आहेत आणि त्यांना हे पण माहिती आहे की हे रिलेशनशिप पुढे जाणार आहे. म्हणजे पुढे जायला थोडा टाईम लागेल, प्रोग्रेस खूप स्लो असेल, टाईम घेईल, पण तुम्हाला माहिती आहे की ह्यामध्ये सक्सेस हा जो आहे तो भेटणार आहे आणि त्या सक्सेसची जी सुरुवात आहे ती ऑलरेडी झालेली आहे. जे पण ही रीडिंग बघत आहात हे तुमच्यासाठी सांगत आहे आणि तुमचा पार्टनर जो आहे तो पण ह्या टाईमला असं विचार करत आहे की त्याची फायनान्शियल सिच्युएशनसुद्धा बदलली पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह वेमध्ये तो बघत आहे, पॉझिटिव्ह वेमध्ये तो विचार करत आहे की त्याची फायनान्शियल सिच्युएशन पुढे चांगली जात गेली पाहिजे. कारण की तुमच्यासोबत जर त्याला फ्युचरमध्ये राहायचं आहे तर फायनान्शियल कंडिशनसुद्धा त्याची चांगली झाली पाहिजे आणि फायनान्शियल ग्रोथ चांगल्या प्रकारे त्याच्या लाईफमध्ये होत आहे आणि तो तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी त्याच्या लाईफमध्ये असं समजत आहे ॲट प्रेझेंट. आणि खूप लोकांमध्ये मी हे बघू शकते की जे लोक रीडिंग बघत आहात तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी खूप जास्त एफर्ट्स देऊन आता थकलेले आहात. आता तुम्ही असं विचार करत आहात की बस प्रत्येक वेळेस मी स्वतः एफर्ट्स नाही टाकू शकत या रिलेशनशिपसाठी. जर रिलेशनशिपमध्ये आहोत तर दोघांनी एफर्ट्स टाकले पाहिजे त्या रिलेशनशिपमध्ये, पण जर प्रत्येक वेळेस मीच जर ह्या रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स टाकत असेल तर ते वर्कआउट करणार नाही आहे. त्यामुळे मला आता थोड्या टाईमसाठी एफर्ट्स टाकणं बंद केलं पाहिजे, तेव्हा समोरच्या व्यक्तीला ते रिअलाईज होईल. असं तुमचं माइंडसेट आहे आता सध्या. आणि तुम्ही ज्या काय गोष्टी करत आहात तुमच्या पार्टनरला तुम्ही नोटीस होत आहे, तुम्ही ज्या काय चेंजेस केलेल्या आहेत, तुम्ही एफर्ट्स टाकत नाही आहेत, तुम्ही त्यांना सपोर्ट करत नाही आहेत, तुमच्या रिलेशनशिपसाठी तुम्ही स्टँड घेत नाही. आता या सगळ्या गोष्टी तुमचा पार्टनर जो आहे तो नोटीस करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे मी बघू शकते की समोरचा व्यक्ती खूप जास्त एन्झायटी, डिप्रेशन फील करतो लाईफमध्ये. त्याला तो कमीपणा आता त्याच्या लाईफमध्ये जाणवत आहे. ज्या गोष्टी तुम्ही करत होत्या आणि आता सडनली त्या सगळ्या गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत, तर कुठे ना कुठे ती रिअलाइजमेंट मला होताना इथे दिसत आहे त्यांना त्यांच्या लाईफमध्ये की तुमचं असणं, तुमचं एफर्ट्स टाकणं आणि तुमचा सपोर्ट त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये असणं हे किती जास्त इम्पॉर्टंट आहे हे त्या व्यक्तीला रिअलाईज होतं आहे. बट आता तो व्यक्ती काहीच करू शकत नाही आहे रिग्रेटशिवाय. ह्या गोष्टीचं आता जास्त दुःख आहे त्या व्यक्तीला. आणि थर्ड गोष्ट मी ही बघू शकते की आत्ता इथे जे हा व्हिडिओ जो बघत आहेत ते लोक खूप जास्त त्यांच्या पास्टमध्ये अजूनसुद्धा स्टक आहात. काही पास्टच्या गोष्टी आहेत, पास्टमध्ये झालेल्या मेमरीज असू शकतात तुमच्या लाईफमधल्या, किंवा तुमचे आपण बोलतो ना की आपल्याला लाईफमध्ये एक्सपिरियन्स भेटलेले आहेत, पास्टमध्ये वाईट एक्सपिरियन्स भेटलेले आहेत. सो त्या एक्सपिरियन्समध्ये कुठे ना कुठे काही लोक स्टक आहेत. सो मी तुम्हाला एकच सांगेन इथे की जर तुम्ही पास्टच्या काही गोष्टींमध्ये स्टक असाल, एक्सपिरियन्स तर वाईट सगळ्यांसोबत येतात, पण इट्स नॉट नेसेसरी की लाईफमध्ये सारखं त्याच गोष्टी होतील. हां, फक्त आपल्याकडून सेम गोष्ट रिपीट नाही झाली पाहिजे.
पण समोरच्या बाबतीत तुम्ही असा विचार नका करू की सर समोरच्या व्यक्तीने परत त्याच गोष्टी केल्या तर आपल्यासोबत. आपण आपल्या साईडून लास्ट रिलेशनशिपमध्ये काय चुका केलेल्या आहेत त्या फक्त आपण इथे रिपीट नाही करायच्या आहेत. बट आपल्या लाईफमध्ये पास्टमध्ये जे काय झालेलं आहे त्यामुळे आपण कोणाला तरी त्या गोष्टीमुळे कोणाला तरी फरक पडतो ना, तर हे खूप गोष्ट चुकीची आहे. हे असं नाही झालं पाहिजे. आणि ते सेम तुमचा पार्टनर ह्या गोष्टींच्या बाबतीत असा विचार करत आहे की तुमच्या व्यक्तीला तुमच्यासोबत लग्न तर करायचं आहे, या रिलेशनशिपला एक नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचं आहे. बट तुम्ही काही गोष्टींमुळे त्या व्यक्तीवरती ट्रस्टच करत नाही, असं समोरच्या व्यक्तीला फील होतं की तुम्ही त्या व्यक्तीवरती ट्रस्ट नाही करत आहात. जस्ट बिकॉज तुमचे पास्ट एक्सपिरियन्सेस वाईट होते म्हणून तुम्ही त्याला फुल्ली ट्रस्ट नाही करत आहात. सो त्या व्यक्तीला तुमचं रिलेशनशिप त्या लेवलवरती घेऊन जायला भीती वाटत आहे. सो मी तुम्हाला इथे एकच सांगेन की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपवरती, तुमच्या व्यक्तीवरती ट्रस्ट करा आणि ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्यावरती फोकस करा, चांगल्या गोष्टींवरती फोकस करा. फक्त स्वतःच्या गोष्टी ज्या चुकीच्या झालेल्या आहेत आधी त्या रिपीट करू नका. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित